12व्या शतकातील क्रांतिकारी समाजसुधारक, वचनकार, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचा सोहळा मंगळवारी सोलापूर शहरात अत्यंत उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा झाला। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने आयोजित भव्य पालखी मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्ग जणू भक्तिरसात न्हाऊन निघाले। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमा पालखीत विराजमान करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीची विधिवत षोडशोपचार पूजा संपन्न झाली। त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या जल्लोषात मिरवणुकीने मार्गक्रमण सुरू झाले। बाळीवेस टिळक चौक मधला मारुती मार्गे प्रमुख रस्त्यांवरून जात ही दिमाखदार पालखी मिरवणूक कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापाशी येऊन विसर्जित झाली। ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि भक्तांच्या जयघोषात संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला। जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना आणि त्यांच्या स्मृतींना मी मानाचा मुजरा करते आणि आज त्याचबरोबर मला जयंती उत्सव समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करायचे की त्यांनी जयंती अक्षय तृतीयेला असतानाही त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक असते म्हणून आज तारीख बदलून सामाजिक समतेचा संदेश देत आज मिरवणूक काढली। याबद्दल सर्व ट्रस्टी आणि पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करू इच्छिते। तथागत भगवान गौतम बुद्धांचा संदेश आणि महात्मा बसवेश्वरांचा संदेश सारखाच आहे। महात्मा बसवेश्वरांनी पहिल्यांदा स्त्रियांना अधिकार असले पाहिजे, त्यांनी स्त्री समान आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला। त्यांचं वास्तव्य हे मंगळवेढ्यामध्ये होतं। जातीपातीला त्यांनी थारा दिला नाही। हरळय्या असतील, कक्कय्या असतील, मादार चन्नय्या असतील, सगळ्यांना त्यांच्या अनुभव मंडपामध्ये स्थान होतं। जगातली पहिली संसद त्यांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपातून सुरू केली। त्यांचे विचार आज सुद्धा मार्गदर्शक आहेत। केवळ एका जाती गटापुरते नव्हे तर संपूर्ण विश्वाला त्यांचे विचार हे मार्गदर्शक आहेत। त्यांना मनापासून अभिवादन। या ऐतिहासिक मिरवणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील, उत्सव अध्यक्ष प्रसाद झुंजे यांनी आघाडीवर राहून सहभाग नोंदवला। त्यांच्या समवेत पालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, चंद्रकांत वानकर, सुधीर थोबडे, राजशेखर हिरेहब्बू आदींसह मान्यवर यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या सोहळ्याची शोभा वाढवली। बसवेश्वर महाराजांनी मांडलेला समता, बंधुता आणि काय कवे कैलास या तत्वांचा वारसा जपत सोलापूरकरांनी या जयंती सोहळ्यात एकजुटीने सहभाग नोंदवला।